ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. घर खरेदी करताना हा आजचा आपला विषय आहे. निर्माण ग्रुपचे चेअरमन राजेंद्र सावंत आपल्याकडे आलेले आहे. आपल्याला अधिक फोन आला तर त्याचं उत्तर आपण नंतर देऊयात. योगेश पुण्याहून बोलतात आहे, बघूयात त्यांचा प्रश्न काय. योगेश बोला. नमस्कार मॅडम, मी योगेश वायर बोलतो पुण्यावरून. बोला. मी चाकणला फ्लॅट बुक केलेला आहे एका टाउनशिप मध्ये. रेडी पोझिशन आहे. तर त्याच्यामध्ये मला एक विचारायचं होतं की त्यांनी ज्या अमेनिटीज सांगितलेल्या आहेत त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीयेत. तर मी ज्यावेळेस मी फ्लॅट पोझिशन घेतो, म्हणजे मला 2 महिन्यात फ्लॅट पोझिशन मिळेल, त्यावेळेस मेंटेनन्स कॉस्ट 2 वर्षाची सांगितलेली आहे. 625 रुपयाच्या हिशोबाने म्हणजे 30,000 रुपये 2 वर्षाचे भरायचे आहेत. तर ती बरोबर आहे का? म्हणजे आता अमेनिटीज तर पूर्ण तयार नाहीये, तर मेंटेनन्स कॉस्ट जी आहे मी त्यांना देणं योग्य आहे ते विचारायचं. निलेशजी नमस्कार. ऍक्च्युअली तुम्ही जर अम्युनिटी म्हणजे तुम्ही पोझिशन घेतलंय की नाही हा महत्वाचा विषय आहे. आणि अम्युनिटीज म्हणजे तुम्ही घरातल्या अम्युनिटीज म्हणत असाल त्या कम्प्लीट नसताना तुम्ही घेतलंय तर तुम्ही चूक केली आहे. इनकम्प्लीट अम्युनिटीज मध्ये घर घेऊ नये असं माझं मत आहे. जर घर तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुम्ही एक्सटर्नल अम्युनिटीज बद्दल बोलत असाल, कदाचित ती लेआउट स्कीम असेल वगैरे की त्याच्यामधलं स्विमिंग पूल, हे पोझिशन किंवा क्लब हाऊस किंवा कदाचित गार्डन, मला माहित नाही नक्की तुम्हाला कुठल्या अम्युनिटीज बद्दल बोलायचं आहे, पण मी दोन्हीसाठी उत्तर देतो. घरातल्या अम्युनिटीज पूर्ण असल्याशिवाय घर घेऊ नये, कारण की त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही आणि तोपर्यंत बिल्डर ऍक्च्युअल पोझिशन देऊ शकत नाही. पण एक्सटर्नल स्कीम असेल, म्हणजे एक्सटर्नल अम्युनिटीज असतील, जसं एखादा स्विमिंग पूल किंवा एखादा क्लब हाऊस पूर्ण टाउनशिप होईपर्यंत श्वेता बनवायला थोडासा वेळ लागतो. तर अशा वेळेला तुम्ही घर घेतलं असेल पण तुम्ही त्या घरात राहताय तर त्याचा मेंटेनन्स तुम्हाला दिला पाहिजे. त्याचं कारण का ते प्रॉपर्टी टॅक्स, तिथलं लाईटचं बिल, पाण्याचं बिल, कॉमन पाण्याचं बिल, वॉचमनचं बिल, ह्या जर फॅसिलिटी असते आणि त्याचे जर तो पैसे चार्ज करत असेल तर तुम्हाला तो देणं गरजेचं आहे. हा, पण त्याची तुम्ही फार तर क्लब हाऊसची मेंबरशिप देऊ नका. क्लब हाऊस काय हे असेल, गार्डन किंवा त्याचं असेल समजा तो तेही मागत असेल वेगळे, तर ते देऊ नका. परंतु तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहताय, ज्याच्यात तुम्ही फॅसिलिटी युज करता, स्पेशली लाईट, पाणी किंवा इतर कचरा वाहणारा किंवा वॉचमन, याचे पैसे मात्र दिले पाहिजे. सर, ब्रेक आधी आपल्याला जो प्रश्न आला होता परत एकदा त्याच्यावर आपण थोडंसं येऊयात. खरं तर घर खरेदी करताना तो महत्वाचा किती मुद्दा आहे ते आपल्यावर डिपेंड आहे. वास्तूबद्दल आता कार्यक्रम सुरू केल्यापासून आपल्याला 2 फोन आलेत. वास्तूचं लोक खूप आग्रह धरत असतात, तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल किंवा काय सांगाल? माझं दोन्ही मतं आहेत आणि दोन्ही प्रखरपणे मांडतो. एक म्हणजे तुम्हाला खरोखरच वास्तूप्रमाणे घर बांधायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वतःचा प्लॉट घेतला पाहिजे. त्या प्लॉटवरती तुमच्या हिशोबाने तो बंगला डिझाईन केला पाहिजे, फक्त तुमच्या हिशोबाने. तुम्ही म्हणाल की त्या पूर्ण बिल्डिंग मध्ये 20 जण आहेत आणि प्रत्येक 20 जण म्हणेल की मला वास्तूप्रमाणे घर पाहिजे, खरं सांगतो अशक्य आहे. मी स्वतः एक विकासक आहे, असं करणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही चुकीच्या भ्रमात राहू नका. त्यातून एखाद्या लकीली मिळू शकतो की त्यातलं 100% नाहीच मिळत, पण 60-70% होऊ शकतं. आणि त्याचं तुम्ही स्वतःचं घर तोडफोड करून तुम्ही ते पुन्हा वास्तूप्रमाणे करू शकता. माझं वैयक्तिक मत आहे की युटिलिटी हा पहिला महत्वाचा विषय. युटिलिटी म्हणजे काय की मला प्रॅक्टिकली घराची गरज काय, की माझा बेडरूम असेल तर अटॅच बाथरूम असेल तर तो माझ्या मास्टर बेडरूमला अटॅच बाथरूम असला पाहिजे, ही प्रॅक्टिकल आहे. पण तुम्ही म्हणाल नाही आता माझा बाथरूम इथे घरात ठेवायचाच नाही, तो घराच्या बाहेर ठेवायचा, तर दिस इज नॉट प्रॅक्टिकल. वास्तुशास्त्र म्हणतो की नाही घरात नाही ठेवायचं, आणि असा काहीतरी हट्ट धरत असाल तर वास्तूचा आग्रह धरू नये असं माझं मत आहे. कारण का प्रॅक्टिकल यूज काय तुमचा, म्हणजे आता वास्तूप्रमाणे ब्रह्मस्थानी मोकळं लागतं. वास्तुस्थानी ब्रह्मस्थान जे सेंटर ऑफ द घर असतं ते मोकळं लागतं. श्वेता तू सांग, बिल्डिंग मध्ये ब्रह्मस्थान मोकळं ठेवणं शक्य आहे का? नाही. तुम्ही वास्तूप्रमाणे नाहीये. त्यामुळे एक लक्षात घ्या, वास्तू मिळाली चांगलं, हा तुम्ही स्वतःचा बंगला बांधा, स्वतःचं घर डिझाईन करा, कस्टमाइज हाऊस बांधवा, तर मग या सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेला तुम्ही सांगा त्या आर्किटेक्टला ही हॅज अ फ्रीडम. अशा वेळेला त्यामुळे वास्तूचा उगाच बाऊ करू नये. आणि मी असंही नाही म्हणत की मी वास्तूला नकारतही नाही. वास्तू पण मग एक्सटेन्स किती तोडफोड करायची किंवा तोडफोड न करता काही लोक रेमेडीज देतात असं मी ऐकलंय, तर तसं काहीतरी करावं. तर दिस इज माय प्रॅक्टिकल ओपिनियन ओव्हर वास्तू. त्यामुळे वास्तूवरती फार आजकाल लोक आम्हाला विचारतात
पण खरंच सांगतो कुठल्याही बिल्डरला हे शक्य नाही. आणि जर कुठला बिल्डर असं क्लेम करत असेल की माझी बिल्डिंग ही वास्तू कंप्लायंट आहे, आय डाऊट कदाचित असेल. सर आपण एक फोन घेऊया डोंबिवलीहून. आपल्याला उमेश प्रश्न विचारतात. नमस्कार उमेश, बोला, प्रश्न विचारा आपला. नमस्कार दोघांनाही. नमस्कार. हा साहेब, मी ठाण्याला एक प्रॉपर्टी पाहिली होती, 8 माळ्याची बिल्डिंग. रिसेल मध्ये खरेदी करत असताना आम्हाला सुरुवातीला घर मालकाने सांगितलं की 8व्या माळ्यापर्यंत, म्हणजे 8 माळ्याची ती बिल्डिंग आहे आणि 4थ्या माळ्यापर्यंत प्लॅन सँक्शन होता. आणि 8व्या माळ्यावरती घर घेताना त्याची जी प्रॉपर्टीची जी पावती आहे त्याच्यावर इलिगल प्रॉपर्टी असा गव्हर्नमेंटचा शिक्का आहे. तर अशी प्रॉपर्टी घ्यावी की नाही? तुमच्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे रमेशजी. रमेशजी, अशी प्रॉपर्टी घेऊ नये. काय असतं परंतु तुम्ही 2 गोष्टी समजून घ्या. ज्या परमिशन्स येतात, विशेष करून मुंबई ठाण्या भागात ज्या परमिशन्स येतात, ही प्लिंथला एक सीसी होते किंवा 4 माळ्यापर्यंत एक सीसी असते, टीडीआर नंतरची दुसरी सीसी असते, किंवा आयओडीच्या ज्या बिल्डिंग परमिशन असतात त्याच्या स्टेजेस ठरलेल्या असतात. त्याची स्टेजेसचा काही कंप्लायन्स बाकी आहे. एफएसआय लोड होऊ शकतो, टेक्निकली फिजिबल, आणि काही कंप्लायन्समुळे बाकी असेल तर त्या बिल्डरच्या मागे लागून ते तुम्ही कंप्लीट करून घेतलं पाहिजे. परंतु ते शक्यच नाहीये. म्हणजे कसं असतं की 3 स्टेजमध्ये परमिशन्स येतात. बिल्डिंगची स्टेजची परमिशन्स एक येते प्लिंथला, आयओडी एक प्लिंथ लेवलपर्यंत सीसी येते, 4 माळ्यानंतर येते, कदाचित ओरिजिनल एफएसआय असतो तो येते, आणि कदाचित टीडीआर किंवा काही बाहेरून घेतलं असेल तर त्याची सीसी किंवा आयओडी नंतर येते. अशा 3 स्टेजमध्ये असेल तर कधी कधी काय होतं, फर्स्ट होतं, सेकंड होतं, आणि तिसरी प्रोसेसमध्ये असते. तर ती तिसरी सीसी मात्र तुम्ही पोझिशन घ्यायच्या आधी, ओसी घ्यायच्या आधी बिल्डरने आणून दिली पाहिजे. आणि त्यासाठी मात्र तुम्ही त्याला बोललं पाहिजे किंवा त्याच्याकडून काहीतरी टाइम लिमिट घेतलं पाहिजे. आणि जर ते शक्य असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन करा. पण ते नसेल तर अशा इलिगल बिल्डिंग मध्ये जिथे शक्यच नाही, तिसरी परमिशन येणारच नाहीये, तुम्हाला काहीतरी खोटं सांगितलेलं आहे, तर तुम्ही ते करू नये. आणि रिसेल मध्ये घेताना जिथे बिल्डर आहे तिथे रिसेल मध्ये घेताना बिल्डरकडून एनओसी आणि बिल्डरकडून त्याचे रायटिंग मध्ये डॉक्युमेंट्स करा. कारण का ट्राय पार्टी करावं लागतं. जसं सोसायटीची एनओसी घ्यावी लागते तसं बिल्डरची एनओसी घ्यावी लागते. त्यामुळे बिल्डर तो लायबल होतो की त्यांनी जे काही सांगितलं, आता तुम्ही दुसऱ्याकडून घेतला, बिल्डरने सांगितलंय काय मला माहित नाही. त्यामुळे जनरली कुठलाही फ्लॅट रिसेल मध्ये घेताना अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डरकडून त्याचं रेटिफिकेशन करून घ्यावं की तो फ्लॅट मला त्या नॉर्म्स मध्ये मिळणार आहे, तर तो बिल्डर त्याला जबाबदार होतो किंवा तो माणूस सुद्धा त्याला जबाबदार होऊ शकतो. रवींद्र यांचा फोन आलेला आहे, ठाण्याहून ते बोलतात, प्रश्न विचारतात. नमस्कार.